2018 मध्ये गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील कल्याण गावात पटेल कुटुंब राहत होते. या कुटुंबात नरेंद्रभाई पटेल, त्यांची पत्नी मधुबन पटेल, मुलगा जिगर पटेल आणि मुलगी किन्नरी पटेल होते. जिगरचे लग्न झालेले होते आणि सगळे सुरळीत चालले होते. किन्नरी पटेल दंतवैद्य होती, पण ऑक्टोबर 2018 मध्ये जिगर पटेलची तब्येत अचानक बिघडायला लागली. त्याला खूप थकवा जाणवायचा. विचित्र झटके यायचे, घसा कोरडा पडायचा आणि दृष्टी कमजोर होत चालली होती. त्याचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला. सर्व टेस्ट नॉर्मल होत्या, म्हणजे कोणताही मोठा आजार नव्हता. पण जिगर खूप अशक्त होत चालला होता. औषध काम करत नव्हती आणि डॉक्टरांनाही काही समजत नव्हते. त्यांचं कुटुंब खूप चिंतेत होतं. 7 महिने असेच गेले. त्यानंतर 4 मे 2019 रोजी नरेंद्रभाई पटेल आपल्या कुटुंबासोबत मोठ्या भावाच्या घरी पाटण जिल्ह्यात गेले. तिथे सगळ्यांनी ठरवले की कुलदेवीच्या मंदिरात जाऊन पूजा करायची आणि जिगरच्या तब्येतीसाठी प्रार्थना करायची. 5 मे रोजी पहाटे लवकर उठून ते गावाकडे रवाना झाले. त्यांना आशा होती की यामुळे जिगरला काहीतरी बरं वाटेल. ते त्यांच्या गावी जाण्याची तयारी करत होते, पण अचानक जिगरला हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी दिलेले औषध घेण्यासाठी जिगरने नकार दिला. त्याला माही खूप समजावत होती आणि शेवटी त्याने औषध घेतले. पण औषध घेऊनही जिगरची प्रकृती आणखी बिघडली. त्याच्या छातीत आणि शरीरभर दुखायला लागले. जिगरची अस्वस्थता इतकी वाढली की तो घसरत गाडीपर्यंत पोहोचला. गाडीची चावी शोधायचा प्रयत्न केला, पण ती चावी सापडत नव्हती. गाडीची चावी हरवल्याने कुटुंबियांनी दुसऱ्या वाहनाची व्यवस्था केली आणि तातडीने जिगरला हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच जिगर बेशुद्ध झाला. डॉक्टरांनी तपासलं तेव्हा जिगरला वाचवणं शक्य नव्हतं. जिगरची पत्नी भूमी खूप रडत होती. त्यांची फक्त 14 महिन्यांची मुलगी होती, पण ती आता वडिलांच्या सावलीशिवाय वाढणार होती. जिगर तिच्या मांडीवर मरण पावला होता. डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा सल्ला दिला, पण जिगरच्या वडिलांनी नकार दिला. त्यांना वाटले की हा नैसर्गिक मृत्यू होता आणि जिगरला अशक्तपणामुळे हृदयविकाराचा झटका आला असावा. शवविच्छेदन केलं नाही, त्यामुळे जिगरच्या मृत्यूचं खरं कारण समजू शकलं नाही. कुटुंबियांनी हा निर्णय योग्य वाटत होता, पण डॉक्टरांना वाटत होतं की मृत्यूचं कारण कळायला हवं होतं. काही दिवसांनी जिगरच्या पत्नी भूमीला देखील अस्वस्थ वाटायला लागलं आणि तिची दृष्टी धुसर होऊ लागली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरात एक दुःखद घटना घडली होती. जिगरचा मृत्यू झाला होता आणि ते दुःख कुटुंबीय विसरले नव्हते. आता अचानक भूमीची प्रकृती खालावली हे पाहून घरातील लोक खूपच घाबरले. जिगरची चुलत बहीण भूमीला तातडीने हॉस्पिटलला घेऊन गेली. तिच्या पाठोपाठ घरातील काही लोकही तिथे पोहोचले. पण घरात 14 महिन्यांची माही झोपलेली होती आणि त्यावेळी घरात फक्त किन्नरी, नरेंद्र आणि ताई उपस्थित होती. थोड्या वेळाने किन्नरीने पाहिले की माहीलाही झटके येत आहेत. ती घाबरली आणि माहीला घेऊन हॉस्पिटलला गेली. डॉक्टरांनी तपासलं तेव्हा कळले की माही ही गंभीर स्थितीत होती. त्यांच्या घरात एका महिन्याच्या आत जिगर आणि माही या दोघांचाही मृत्यू झाला होता. माहीच्या मृत्यूने सगळे घर दुःखात बुडाले होते. भूमीची तब्येतही खूप खराब होती, पण डॉक्टरांनी तिचा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. हळूहळू भूमीची तब्येत सुधारायला लागली. डॉक्टरांनी नरेंद्र पटेल यांना माहीचं पोस्टमॉर्टम करण्याचा सल्ला दिला, पण कुटुंबाने तो नाकारला. शेवटी माहीचा मृतदेह नरेंद्र पटेल यांच्या स्वाधीन करण्यात आला. भूमीला काही दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला, पण तिची प्रकृती अनेकदा बिघडत होती. एका महिन्यातच तिने आपला नवरा आणि मुलगी गमावली होती. नरेंद्र पटेल यांनी तिला काही काळ तिच्या आईकडे राहण्याचा सल्ला दिला. तिच्या वडिलांनी तिला आपल्या घरी नेले. घरातील सगळेच खूप दुःखी होते. कुटुंबात हसणं तर दूर, कुणालाही काही करण्याचंही मन होत नव्हतं. सर्वांच्या डोळ्यात सतत अश्रू होते. मात्र किन्नरीची वागणूक वेगळी होती. ती माहीच्या जाण्याने दुःखी असल्याचं कुणालाच जाणवलं नाही. ती सतत आपल्या मैत्रिणींशी फोनवर बोलत राहायची, जणू तिला घरातील दुःखाची जाणीवच नव्हती. भाचीच्या जाण्याचं दुःख आहे का, असा प्रश्न जिगर पटेल यांच्या वडिलांना
पडला होता. कारण ज्या दिवशी माही आजारी होती आणि घरचे लोक तिला दवाखान्यात घेऊन जात होते तेव्हा किन्नरीच्या चेहऱ्यावर कोणाचाही तणाव नव्हता. उलट माही आजारी असल्यानेही किन्नरी हसत होती. वडिलांनी तिला विचारले, तुला भाचीच्या जाण्याचं काहीही वाटत नाही का? इतके दिवस आम्ही तुला पाहतोय, तू पूर्वीपेक्षा जास्त आनंदी दिसतेस. त्यानंतर किन्नरी वडिलांसमोर उभी राहिली आणि थेट म्हणाली, हो बाबा, तुम्ही बरोबर समजताय. मीच माझा भाऊ जिगर आणि भाची माही यांचा खून केला आहे. आता वहिनी भूमी पटेललाही मी मारून टाकेन. हे ऐकताच वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. नरेंद्र पटेल विचार करू लागले, आता काय करावं. एकुलता एक मुलगा जिगर आणि त्याची लाडकी नात माही दोघेही गेले होते आणि त्यांचा खून करणारी त्यांचीच मुलगी निघाली. अशा वेळी न्यायासाठी लढायचं की मुलीला तुरुंगातून वाचवायचं. त्यांनी मोठ्या मनाने निर्णय घेतला आणि पोलीस ठाण्यात जाऊन सत्य सांगायचं ठरवलं. यानंतर नरेंद्र पटेल पाटण जिल्ह्यातील बी डिव्हिजन पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी आपल्या मुलीविरुद्ध तक्रार दाखल केली. नातवाच्या मृत्यूनंतर 5 दिवसांनी पोलिसांनी किन्नरीला अटक केली. पोलिसांसमोर किन्नरीने तिच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी विचारले, तू असं का केलंस? त्यावर किन्नरीने सांगितले की ती आणि जिगर लहानपणापासून एकत्र वाढले होते. त्यांच्यावर पालकांनी पुरेसे लक्ष दिले नाही. जिगरने शिक्षण पूर्ण केल्यावर वडिलांना व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. किन्नरीही शिक्षण पूर्ण करून स्वतःचं करिअर बनवत होती. पण हळूहळू घरात जिगरला जास्त महत्त्व मिळालं आणि किन्नरीला दुर्लक्षित वाटू लागलं. ती चुकीच्या विचारांच्या मार्गावर गेली. तिच्या डोक्यात राग आणि ईर्ष्या भरली, ज्यामुळे तिने इतकं मोठं पाऊल उचललं. तिला तिच्या भावाच्या प्रगतीचा राग येऊ लागला. तिला वाटू लागलं की घरात तिचं महत्त्व कमी होत आहे. जिगरने भूमी पटेलशी लग्न केल्यावर किन्नरीला तिचं स्थान आणखी कमी झालं असं वाटू लागलं. भूमी पटेल जरी दंतवैद्य असती तरी आता किन्नरी आणि तिच्या भावाच्या घरात सतत भांडणं होऊ लागली होती. तिच्या मेव्हण्याबद्दल असणारा राग आणि ईर्ष्या वाढत चालली होती आणि तिच्या वडिलांकडे असलेली मोठी मालमत्ता तिला आकर्षित करू लागली होती. किन्नरीला विचार आला की जर ती आपल्याच भावाला आणि बहिणीला पासून दूर ठेवू शकली तर ती एकटीच वडिलांच्या सर्व संपत्तीची वारस होईल. तिला असा विचार मनात येऊ लागला की कसं भाऊ आणि बहिणीला दूर करायचं आणि त्यांना काहीच शंका येणार नाही, कारण ती डॉक्टर आहे आणि तिला रसायनांची माहिती आहे. तिने हळूहळू विविध रसायनं आणि विषारी वनस्पतीबद्दल संशोधन सुरू केलं. तिला समजले की काही विषारी पदार्थ हळूहळू कार्य करतात आणि शरीराचे नुकसान करतात. किन्नरीने ठरवलं की ती आपल्या भावाला आणि बहिणीला एक एक करून मारणार. तिने विचार केला की तिच्या भावाला स्लो पॉइझन देऊन ठार मारावं, कारण अचानक मरण पावल्यास कुटुंबाला संशय येईल. किन्नरीला एक विषारी वनस्पती सापडली जी तिला एका ऑटो चालकाकडून मिळाली होती. या वनस्पतीतील बिया विषारी होत्या, पण किन्नरीला याबद्दल काहीच माहिती नव्हती. किन्नरीने एक योजना तयार केली ज्यामध्ये ती पाणी आणि विष मिश्रित करणार होती. जिगर पटेल घरी आल्यावर किन्नरी त्याला पाणी घ्यायची आणि त्या पाण्यातून विष मिसळून त्याला द्यायची. काही दिवसांनी जिगर पटेलची तब्येत खराब होऊ लागली, पण डॉक्टरांना त्याचं कारण समजत नव्हतं. त्याने ग्लुकोजचे पाणी पिऊन घेतलं तर ते पाणी किन्नरीनेच विषाने भरलेले होते. नंतर मार्च 2019 मध्ये जिगर पटेलची तब्येत आणखी बिघडली. किन्नरीने पोटॅशियम सायनाइड विकत घेतले. हे सायनाइड ज्वेलर्सकडून सहज मिळू शकतं, कारण ते सोनं स्वच्छ करण्यासाठी वापरलं जात. किन्नरीने ज्वेलर्सकडे जाऊन तिथे मैत्री केली आणि तिच्या योजना अजून पुढे नेल्या. एक दिवस किन्नरीने ज्वेलर्सकडून सायनाइड घेतल्याचं सांगितलं. तिने त्याला सांगितले की तिच्या रुग्णाला सोन्याचा दात हवा आहे, म्हणून तिनं सायनाइडची गरज आहे. ज्वेलर्सने तिला आवश्यकतेनुसार सायनाइड दिलं. किन्नरीने दुसऱ्या ज्वेलर्सकडून सायनाइड घेण्याचा विचार केला आणि त्याच्यावर त्याचा वापर केला. तिने सायनाइडचं इंजेक्शन तयार केलं आणि त्या दोघांना मारून टाकण्याची तयारी केली. किन्नरीकडे पिवळ्या आणि लाल रंगाच्या कॅप्सूल होत्या ज्यात ती सायनाइड भरून ठेवत होती. ती त्यातलं काही कॅप्सूल आपल्या भावाला मिसळून पाणी देत होती. जिगर पटेलला 7-8 महिने आजारामुळे त्रास होत होता, त्यामुळे किन्नरीला त्याला लवकर संपवायचे होते.
4 मे रोजी नरेंद्र पटेलच्या कुटुंबातील सर्व लोक एकत्र आले आणि कुलदेवतेच्या मंदिरात जाण्याचा विचार करत होते. पण अचानक जिगर पटेल याची तब्येत बिघडली. त्यामुळे किन्नरीने सांगितले की तिच्याकडे औषध आहे, ते घेतल्याने तो लवकर बरा होईल. जिगर पटेलने त्याला कॅप्सूल दिलं आणि किन्नरीने त्याला ग्लुकोज पाणी प्यायला दिलं. किंतु किन्नरीने आपल्या भावाची चावी चोरून ठेवली होती, कारण ती त्याला दवाखान्यात पाठवू इच्छित नव्हती. त्याच्या स्थितीचा विचार करत किन्नरीने आपल्याला जेवढे काही करावं ते करण्याचा काहीच त्रास नाही. काही दिवसांनी किन्नरीने मेवण्याला सायनाइड मिसळलेलं पाणी दिलं आणि त्याला अशक्तपणाचा अनुभव आला. 4-5 वेळा मद्यपान केल्यावर भूमीची तब्येत खूप बिघडली आणि 31 मे रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान किन्नरीची भाची घरात झोपली होती. किन्नरीला वाटलं होतं की जर ही मुलगी जिवंत राहिली तर भविष्यात तिच्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क दाखवेल. त्यामुळे किन्नरीने पाळणा घरात झोपलेल्या 14 महिन्यांच्या माहीचीही हत्या केली. तिने 1 महिन्याच्या बाळाच्या तोंडात सायनाइड असलेली कॅप्सूल घातली. त्यानंतर त्या बाळाची तब्येत लगेचच बिघडली. किन्नरीने कुटुंबियांना सांगितले की मुलीला झटके येत आहेत. मग किन्नरीच्या मावशीने मुलीला आपल्या कुशीत घेत रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. घराची झडती घेत असताना किन्नरीच्या घरातून लाल आणि पिवळ्या रंगाच्या 2 कॅप्सूल्स सापडल्या, ज्यामध्ये सायनाइड होतं. पोलिसांनी किन्नरीचे म्हणणे आणि सापडलेले पुरावे तपासून आरोपपत्र दाखल केलं आणि ते न्यायालयात सादर केलं. पाटण सत्र न्यायालयात किन्नरी विरुद्ध खटला सुरू झाला. किन्नरीवर तिच्या भाऊ जिगर पटेल आणि भाची माही यांची हत्या करण्याचा आरोप होता. मेवणीचा खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून किन्नरीला जन्मठेपेची शिक्षा झाली. 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. पण काही दिवसांनी किन्नरीने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. 31 मार्च 2023 रोजी उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती दिली आणि किन्नरीला न्यायालयीन कोठडी पाठवले. तिला 3 दिवसांसाठी तात्पुरता जामीन मिळाला आणि 4 एप्रिलला किन्नरी उच्च न्यायालयाबाहेर तिच्या वकील मित्तल पटेल यांना भेटले. जामीन अटीच्या अंतर्गत वकिलाने किन्नरीला सांगितले की तिचा पासपोर्ट पाटण सत्र न्यायालयात जमा करावा. किन्नरीने उत्तर दिलं की ठीक आहे. पण त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता किन्नरीने तिच्या वकिलांना सांगितले की माझ्याकडे पासपोर्ट नाही. त्यावर मित्तल पटेल यांनी त्याची कायदेशीर कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडले होते. पण किन्नरीने बनावट प्रतिज्ञापत्र तयार करण्यास नकार दिला. यामुळे किन्नरी संतापली आणि तिने मित्तल यांना धमकावून सांगितले की तुम्ही माझा विरोध केल्यामुळे मी तुमचं आणि तुमच्या मुलांचंही काहीतरी करू शकते. त्यावर 5 एप्रिल रोजी वकील मित्तल यांनी किन्नरीच्या विरोधात तक्रार दाखल केली. सध्या किन्नरी जामिनावर बाहेर आहे, पण तिच्यावरचा खटला अजूनही उच्च न्यायालयात चालू आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आणि जर तुम्हाला आमचं काम आवडलं असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.